सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार, आदित्यम टीव्ही मराठीमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरामध्ये। हे मंदिर नाशिकच्या मध्यवर्ती असलेल्या मुंबई नाका या भागात जुन्या आग्रा रोडवर वसलेले आहे। इसवी सन 1705 साली हे मंदिर अस्तित्वात असल्याचा इतिहास आपल्याला सापडतो। या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार 1950 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला। यावेळी 10 फूट बाय 10 फूट आकाराचा दगडी गाभारा बांधण्यात आला, ज्याची उंची 15 फूट एवढी होती। तसेच गाभाऱ्यासमोर 20 फूट बाय 20 फूट एवढा पत्र्याचा सभामंडप देखील तयार करण्यात आला। आजूबाजूचे तसेच पंचक्रोशीतील लोक दर्शनासाठी येऊ लागले, देवीला नवस बोलू लागले। भक्तांच्या इच्छा व नवस पूर्ण होऊ लागल्याने दर्शनार्थींचा ओघ वाढला। उत्सवाला जत्रेचे स्वरूप प्राप्त व्हायला लागलं। स्वातंत्र्य काळात तर फारच मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची रेलचेल वाढली। त्या काळचे पोलीस पाटील असलेले श्री कोठावळे पाटील यांच्या शेतातलं हे मंदिर आजूबाजूला भरपूर वस्ती वाढत गेल्यानं गावात आलं। काळ जसा जसा पुढे जात होता तसे तसे भक्तांच्या व दर्शनार्थींच्या संख्येमध्ये वाढच होत गेली। भक्तांची जशी जशी गर्दी वाढली तशी मंदिराच्या विस्ताराची मागणी समोर यायला लागली। 1974 साली त्यावेळचे नगराध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुप्ते यांनी लोकसहकार्यामधून मंदिराचा विस्तार केला। 6 वर्षामध्ये म्हणजेच 1980 मध्ये मंदिराचे काम पूर्ण झाले। केशवराव गुलाबराव पाटील उर्फ अण्णा पाटील, संस्थान कालिका देवी मंदिर ट्रस्ट या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे। कालिका देवी मंदिर हे फार पुरातन असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराची जी आख्यायिका आहे, जी इतिहास आहे, तो 1705 सालापासून हे मंदिर अस्तित्वात आलेलं आहे। ग्रामीण भागातलं नाशिकचं हे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध, नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे देवस्थान त्या काळामध्ये ह्या देवीला फक्त काळुंकी माता असं म्हणायची। मोठ्या प्रमाणामध्ये भाविक नवरात्र उत्सवामध्ये इथे येत असतात। रोज 1.5 लाख भाविक या देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। नवीन आता जे विद्यमान ट्रस्टी आहेत, ह्या ट्रस्टींनी ह्या परिसरामध्ये एक मोठा असा भक्तनिवास बांधलेला आहे। या भक्तनिवासमध्ये 40 खोल्या आहेत आणि आता शेजारी दुसऱ्या भक्तनिवासाचं काम चालू आहे। त्या भक्तनिवासमध्ये 25 खोल्यांची सोय केलेली आहे। आजूबाजूला जे हॉस्पिटल आहेत, या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या जे पेशंट आहेत आणि पेशंटला अल्प दरामध्ये राहण्याची व्यवस्था आहे। त्याचप्रमाणे त्यांना भोजनाची सुद्धा इथं व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि अल्प दरामध्ये त्यांना भोजन इथं उपलब्ध करून दिलं जातं। मंदिर परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था चांगल्या मोठ्या प्रमाणात आहे। सर्व सुविधायुक्त असं हे आम्ही मंदिर इथं सजवलेलं आहे। मी पुन्हा एकदा भाविकांना आवाहन करतो की कालिका मंदिरच्या प्रांगणात आपण यावं, भेट द्यावी, दर्शन घ्यावं आणि मातेचे आशीर्वाद घ्यावे। ही नवसाला पावणारी माता आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कालिका माता। नवीन मंदिराचा गाभारा 18 फूट बाय 18 फूट असून मंदिराची उंची 30 फूट इतकी आहे, तर सभामंडप 40 फूट बाय 60 फूट एवढा प्रशस्त आहे। गाभाऱ्यात श्री महालक्ष्मी माता, श्री महाकाली माता व श्री महासरस्वती माता अशा 3 देवींच्या मूर्ती चांदीच्या मखरामध्ये विराजमान झालेल्या दिसतात। अलंकारांनी व भरजरी वस्त्रांनी सजलेलं देवीचं रूप खूपच मनमोहक व सुंदर दिसते। हे रूप पाहून आपल्याही नकळत आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जागृत होते व आपले हात नकळत जोडले जातात। पावलांवर मस्तक ठेवून देवीचा आशीर्वाद मिळावा, ज्यासाठी 3 देवींपुढे त्यांची पावले बनवलेली आहेत। श्री महाकाली आपल्याला येथे उग्र रूपात नाही तर कुमारिका स्वरूपामध्ये म्हणजे अत्यंत सौम्य रूपात पाहावयाला मिळते। देवीच्या मस्तकावर 9 फण्यांच्या शेषनागाने सावली धरलेली आहे, तर देवीच्या पायाखाली 3 राक्षसांची शिरे आहेत। येथील कालिका मातेची मूर्ती ही चतुर्भुज आहे। मातेच्या उजव्या हातांमध्ये त्रिशूळ व तलवार आहे, तर डाव्या बाजूच्या हातांमध्ये डमरू व कमंडलू आहे। कालिका मातेच्या उजव्या बाजूला महालक्ष्मी मातेची मूर्ती आहे।
व डाव्या बाजूला सरस्वती मातेची मूर्ती आहे। मंदिराच्या आवारामध्ये इतरही मंदिरे पाहावयास मिळतात। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कालभैरवाचे मंदिर आहे व उजव्या बाजूला शंकरांचे मंदिर आहे। मुख्य मंदिरासमोर सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे। तर मंदिराच्या मागील बाजूस कालिका मातेचे उपासक श्री देवीदास कालिका बाबा यांची समाधी आहे। वय वर्ष 94 असताना दिनांक 13 ऑक्टोबर 1984 या दिवशी कालिका बाबांनी समाधी घेतली। मंदिराच्या आवारात एक छान असे उद्यान आहे, ज्यात कालिका मातेचे उपासक स्वामी रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्याही मूर्ती आहेत। मंदिराच्या मागील बाजूस गाईचा गोठाही बनवण्यात आलेला आहे। येणाऱ्या भक्तांच्या सोयीचा विचार करून येथे इलेक्ट्रिक कार चार्जिंग ही व्यवस्था पुरवण्यात आलेली आहे। भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या व आपल्या कृपा आशीर्वादाने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या या कृपाळू मातेच्या दरबारात येणारा कोणताही याचक हा विन्मुख जात नाही। लाखो भक्तांचे नवस व इच्छा या देवीच्या कृपेने पूर्ण झाले आहेत, हे येथे नियमित येणारे सर्व भक्त आवर्जून सांगतात। आपणही या देवीच्या दर्शनाने आपले मनोरथ पूर्ण करून घ्यावे व देवीच्या कृपेचे कवच प्राप्त करून आनंदी व निरोगी जीवन प्राप्त करावे। ही होती नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिराची माहिती। अशाच प्रकारचे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आदित्यम टीव्ही मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।